सामन्याच्या प्रतीक्षेत आपण नक्की असणार, जिथे नाणेफेकीचा कौल झाला होता. खारापटी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. या स्पर्धेचे कोणीही कॉमेंट्री बॉक्सच्या किंवा या स्टेजच्या डावीकडून गाड्या घेऊन जायचं नाहीये. धाटाव गवळवाडी संघाला विनंती असेल की आपला रिप्रेझेंटेटिव्ह आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. 12th मॅन कंपल्सरी असला पाहिजे आहे. या स्पर्धेचे आयोजकांच्या भूमिकेमध्ये श्री धाबीर महाराज युवा ग्रुप रोहा व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने धाटावच्या क्रीडा संकुल मैदानामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. शंतनू रटाटे, प्रेम साळुंखे, प्रणवजी मोरे, सौरभ कानेकर, शार्दुल मोरे, रोहित पाटील यांच्या वतीने अर्थातच एक छानशी अशी भूमिका घेण्यात आली की एक स्पर्धा आणि ती सुद्धा नाईट क्रिकेट स्पर्धा येथे आयोजित केली जावी. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खूप सारी पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये स्पर्धेतील प्लेयर ऑफ द डे या खेळाडूला सायकल हे पारितोषिक मिळणार आहे. सो प्लेयर ऑफ द नाईटसाठी A1 शशिकांत सायकल मार्टचे अबू गोतावडे यांच्याकडून सुद्धा सायकल पुरस्कृत करण्यात आले. गौरव सुर्वे यांच्याकडून सायकल पुरस्कृत करण्यात आले आहे. अमितजी उकडे यांच्याकडून सायकल पुरस्कृत करण्यात आले. रजतजी शिंदे यांच्या वतीने सुद्धा सायकल पुरस्कृत करण्यात आलेत. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर आणि बॉलरसाठी TV पुरस्कृत केलेला आहे, जो दिवेजी जैन यांनी पुरस्कृत केलेला आहे. फ्रीज मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी आहे नरेशजी पाटील यांच्या वतीने तो पुरस्कृत करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या संपूर्ण ट्रॉफीज हर्ष दिवेकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले आहेत. आणि जे संपूर्ण टी-शर्ट या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेले आहेत आणि जे परिधान केलेले आपल्याला खेळाडूने पाहायला मिळतात ते सन्माननीय राजू शेठ जैन नगरसेवक यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे तब्बल 1,50,000 आहे आणि ते पुरस्कृत करण्यात आले सन्माननीय राकेशजी शिंदे यांच्या वतीने. या युवा राष्ट्रवादी 2026 या स्पर्धेचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले. या सर्व दानशूर व्यक्तींना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया आणि वळूया आजच्या रात्रीच्या दुसऱ्या सामन्याकडे. दिनेशजी गोगटे आणि सुनील मुंडे यांच्याकडून किल्लाच्या संघासाठी 400 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आणि लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रसाद बामुगडे. आम्ही प्रसादला आमंत्रित करतोय. समालोचन कक्षामध्ये होईल बदल जेव्हा दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. ऐकूया आपण व्हॉइस ऑफ रोहा अर्थातच हर्षलजी मुंडे यांना. हॅलो, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात संदीपजी जगेश सरांचा. मॅचच्या दिशेने जाऊया. आजच्या रात्रीची दुसरी मॅच आपल्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळेल. आपण पाहतोय युवा राष्ट्रवादी चषक 2026 भव्य आणि दिव्य हे अभूतपूर्व पर्व. दुसरा मॅचचा पहिला डाव, पहिलाच बॉलवरती चौका आल्यानंतर दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. तिसराच बॉल शरीरावरती आदळत असताना तिकडे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे मॅचच्या डावाला, सुरुवात झाली आहे धावगतीला आणि एका चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करायला. दाटावचा संघ, बरेचसे प्रेक्षक वर्ग इकडे दाखल झालेत. गौलवाडीचा संघ आपण पाहतोय, म्हणजे प्रत्येक संघाचे समर्थक आज मोठ्या संख्येमध्ये इकडे दाखल झालेत. 2 गाव, एक टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. मी विनंती करतो माधवीताई मोरे आणि महेंद्रजी मोरे यांना की सामनावीराचं पारितोषिक आणि कॅश प्राइज जे आहे ते देऊन गौरव करायचा आहे प्रसादचा.
प्रसादला आमंत्रित करतो. 39 धावांची नाबाद खेळी असताना मैदानामध्ये शुभेच्छा सुद्धा. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षात. ऐकूया हर्षलजी मुंडे यांना. सिद्धू मोरेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. टीम पोहोचलीये 9 या आकड्यावरती. धाटा गौलवाडी हा संघ आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट, शांत आणि संयमी खेळला गेलेला फटका. शॉर्ट पॉइंटला फिल्डर तिकडे. आज खारापटी आणि त्याच वेळेला त्यांच्या समवेत चिकनी संघ म्हणजे रुहा तालुक्यातील एक संघ आहे तर एक मुरुड तालुक्यातील संघ, अशा 2 गावांची. यस, नागुडना म्हणजे रोह्यातीलच 2 संघ आहेत. नागुडणे विभागातील चिकनी गाव आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या समवेत खारापटी आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल फुल टॉस, मोठा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध सीमा रेषेच्या पार पहिल्या डावातील पहिला षट. दुर्वेश भाई चकडेवाला यांच्याकडून सुद्धा दावा केला जातोय. अभिच्या प्रत्येक षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आणि त्यांना लगावलेल्या पहिल्या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा इकडे जमा झाला आणि चौकारासाठी सुद्धा पहिल्या ओव्हरचा खेळ सुद्धा संपला. 16 धावा. युवा राष्ट्रवादी चषक 2026चं पहिलंच पर्व आणि यातच सर्व काही बघायला मिळालंय. अगदी प्रकाश जोतातील या मॅचेस मैदानाच्या चहूबाजूला फ्लड लाईट्स, त्याच वेळेला खेळाडू कक्ष, आमच्या प्रमुख मान्यवरांचे बॅनर्स आणि यूट्यूब वाहिनी, पंच, समालोचक, आमचे आयोजन कमिटी, सगळं काही सज्ज झालंय या स्पर्धेसाठी. एवढा मोठा दैवित्यमान सोहळा आपण पाहणार आहोत. आज खऱ्या अर्थानं हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये बराच वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये धावा बनल्या, काही वेळेला धावा थांबवल्या. पण जास्तीचं बेनिफिट आपण जर पाहिलं तर सिद्धूकडे. आज घरच्या मैदानावरती तो खेळतोय. बराच मोठा सराव त्याने या खेळपट्टीवरती केला, या मैदानाच्या आतमध्ये केलाय. नाईट क्रिकेटचा अनुभव त्याला या मैदानाचा आहे. कधी कुठे आणि कशा पद्धतीने फटके खेळायचे याची जाणीव त्याच्याकडे आहे. आणि होय, 5 धावांचा समावेश त्याच्या बॅटमधून या टीमसाठी झाला. 16 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. फिंगर रोल लांबून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सिद्धूच्या बॅटमधून दुसरा. वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गाचं पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. सुरुवात चांगली आहे. ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हणतो तो मिळवलाय धाटाव गोलवाडी टीमनं. सलामीची जोडी सज्ज झाली आहे. नेहमीच या टीम ची सुरुवात ज्या वेळेला सिद्धू आणि अभि करतो त्या वेळेला एक मोठी टोटल आपल्याला बघायला मिळते. 2 संघांचा ताळमेळ चांगला बसलाय आणि म्हणूनच 2 गाव एकला टीम आपल्याला ही बघायला मिळतीये. पण आता सिद्धूच्या बॅटिंगला नजर लागली होती. विकेट धोक्यात होती, बॉल हवेत होता आणि अखेर क्षेत्ररक्षकही पोचला. अखेर बॉल धरतीला दान. सिद्धू सारख्या खेळाडूला जीवनदान आणि इकडे एक सिंगल सुद्धा. धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचली जाते. सिद्धू सारख्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देताय, तो घरच्या मैदानावरती खेळतोय. आज तो आक्रमक होण्याची शक्यता आहे. या मैदानावरती बरेच अर्धशतक त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. धाटावकरांना आजही अपेक्षा आहे. मोठा फटका लांबून खेळायचो होता, स्टफल झाले होते. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल जवळ अभि वाईड लाईन पर्यंत पोहोचला, पण अक्षय हुशार आहे. त्यानं फिंगर रोल केले
आणि बॉल बाहेर काढल्या. डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला 21 धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल आताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हेल्दी एज. विकेट मिळते पहिली. धक्का पहिला 21 या आकड्यावरती. निर्णायक बॅटर अभि मेहतर मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट येत असताना पाहायला मिळाली. एक मोठा धक्का आपण पाहिलाय. अभि सारखा खेळाडू, अभि असा खेळाडू आहे ना जो मैदानाच्या आतमध्ये नेहमी उलटे फुलटे फटके खेळतो. आणि 38चा जो सर्कल आहे तो कशा पद्धतीने क्लिअर करायचा त्याची जाणीव त्याला होती, पण तो बाद झाला. आता चर्चा करूया आपण पुढच्या खेळाडूवरती. सध्याच्या घडीला धाटाव गावाचं क्रिकेट आणि धाटाव गावातील एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं तो भावेश ठमके बॅटिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळालाय. त्याच्या समोर अक्षयनं फिरकीचा वारसा जपलाय. तो टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढतो तर कधी आतमध्ये. पुढचा बॉल लांबून खेळलाय. बॉल हवेत. सुराग दाभाडे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. भावेश आला आणि त्याच्या बॅटमधून षटकारही आलाय. 6 धावा. ऍक्शन रिप्ले. भावेशनं बघा जेवढी उंच उडी सुरागनं सुद्धा घेतली नव्हती ना बॉल अडवायला, तेवढी उडी भावेशनं घेतली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये सगळे क्षणचित्र बघायला मिळाले. थोडा मिस स्ट्रोक होता पण ताकद मोठी. गॅप स्ट्रोक खेळायचा होता. सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. सन्मानजनक फटका. मी कौतुक करेल भावेशचं. हा डॉट बॉल आला तरी सुद्धा, कारण की षटकार आल्यानंतर बॅटला शांत ठेवणं तेवढंसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला बॅटरला जमत नाही. म्हणजे एकदा बॉल मिडल झाला तर प्रत्येक बॉलवरती षटकार मारायचा या अनुषंगानं प्रत्येक खेळाडू खेळत असतो, पण भावेश तसा नाही बघायला मिळाला. षटकार आल्यानंतर त्यानं अगदी बॅट शांत केली. अशा परिस्थितीमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 13.50च्या सरासरीनं बॅटिंग होत असताना एका गडाच्या मोबदल्यामध्ये धाटाव गौलवाडी संघ पोहोचलाय 27 या आकड्यावरती. चला फास्ट खेळा. ISPL ओव्हर, राष्ट्रवादी ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. कधी आत तर कधी बाहेर. कधी कधी ISPLची जी पहिली सुरुवातीला ISPL ओव्हर चालू केली होती त्यावेळेला महाराष्ट्रातील, त्याच वेळेला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा खेळाडू म्हणून ज्याला फेम मिळाला, किंबहुना एखादी देशामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याला खूप मागणी वाढली होती, तो करण अंबाला. त्या खेळाडूला ज्या बॉलनं अक्षरशः वेट लावून सोडला होता. म्हणजे तो टप्पा तर सरळ टाकतोय पण बॉल टप्पा पडल्यानंतर कधी एवढा बाहेर वळतोय की त्यालाही प्रश्न पडला होता ती ओव्हर संपते की नाही. ISPL मध्ये एक असं षटक राहिलं होतं. आणि मग तिथून पुढे त्यानं केलेला कमबॅक, त्याच वेळेला मग त्या बॉलवर केलेली प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूनं प्रॅक्टिस, मग रायगडातून सर्वाधिक जास्त आता योग्य ISPL बॉल फेकण्यामध्ये आपण मयूर वाघमारेकडे आदरानं पाहतोय. महाराष्ट्र टीमकडून सुद्धा त्याच्यावरतीच जास्तीचा विश्वास दाखवला ISPL बॉलसाठी. आणि होय, मग जर रायगडाचे खेळाडू ISPL बॉलवरती खेळत आहेत आणि मग महाराष्ट्राचे खेळत आहेत, एखादी देशामध्ये खेळत आहेत, मग आम्ही रोहेकर मागे नाही आहोत. युवा राष्ट्रवादी चषकाने हेही दाखवलंय की आम्ही ISPL बॉलवरती खेळू शकतो. आणि होय, ही पहिली पायरी आहे, ही सुरुवात आहे. ISPL बॉल पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन कट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे. सिंगल मेल आणि एक धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 28. मॅचमध्ये ट्विस्ट आणणारी एकमेव ओव्हर राहिली आहे. सामन्यामध्ये पलटवार करणारी ही एक ओव्हर राहिली आहे. पण ISPL बॉलवरती षटकार मारल्यानंतर तो खेळाडू आदराने सांगतो की मी ISPL बॉलवरती पहिला षटकार मारला. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये.
ISPL बॉलवरून संदीप सरांना मी इथे जॉईन केलं की या गोष्टीसाठी की ISPL बॉल हा रायगडमध्ये खेळायला PNP चषकामध्ये पहिला आणि त्याच्यावरती पहिला षटकार मारणारा रोह्याचा जय पाटणकर होता. आणि हेही महत्त्वाचं आहे म्हणजे आता तर रोहेकर आता बॉलिंगसाठी सुद्धा सज्ज होतील. मॅच चांगली होईल. 28 धावा, 1 विकेट आली आहे. पुढचा बॉल लांबून खेळायचा होता, भावेशनं सोडून दिला. योग्य निर्णय. पंच फिरलेत. कल्पेश सरांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला आपण पाहतो. ॲक्शन रिप्लेमध्ये या घडामोडी पाहूया की बॉल कसा फिरतोय. टप्पा पडल्यानंतर काटाच बदलला होता बॉलनं. व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक 29 या आकड्यावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ या वेळेला बॉल फिरलाय. भावेश समोर कडवं आव्हान होतं नक्की बॉल खेळायचा तरी कसा. लास्ट मोमेंटला बॅट समोर आणली पण बॉल जास्तीचा फिरलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय. फिरल्यानंतर बॉल बॉडीवरती. भावेश सुद्धा अचंबित झाला. लास्टला त्याची स्माईल सांगून गेली की बॉल कळलाच नव्हतं नक्की काय झालंय. आणि मग त्याच्यासोबत झालेली पंचांची वार्ताला. पंचांना माहिती आहे टीम कोणती असो, खेळाडू कोणताही असो, क्रिकेट आमचं आहे, क्रिकेट आपलं आहे आणि ते क्रिकेट योग्य खेळलं पाहिजे. बॉल लागल्यानंतर पंचांनी विचारलं की काही दुखापत नाही आहे. भावेश म्हणतोय मी उभा आहे, फक्त मी या गोष्टीसाठी आवाज दिला होता की बॉल मला कळलंच नाही आहे. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ. 30 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ISP लोवर. विघ्नेश समोरचा बॉल अडवा बॅटने खेळायचा होता. मी स्ट्रोक. व्हाईट बॉलचा इशारा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सिद्धूनं केला. अखेर बॅट स्विंग चांगला होता पण बॉलही तेवढा स्विंग होऊन बाहेर गेलाय. ॲक्शन रिप्ले. रिप्ले वारंवार येतील या ओव्हरमध्ये. टप्पा पडल्यानंतर बाहेर. चांगली फिल्डिंग. शॉट फाईन गेला. अजून एक सिंगल स्कोर कार्डवरती जोडली जाते. टीमची धावसंख्या वाढतीये. 31 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. टीम कौलवाडी धाटाव. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. उलटा फुलटा. सिद्धू आविष्काराच्या फटक्यावरती मोठा विश्वास दाखवतो नेहमीच. अशा गोष्टीमध्ये त्यानं आपण जर पाहिलं तर अग्रेसर कामगिरी केली आहे. या धाटावच्या मैदानावरती तो कधी रिव्हर्सचे फटके, कधी पूल, कधी स्वीप, त्याच वेळेला कधी स्ट्रेट ड्राईव्ह, अशा पद्धतीचे फटके त्याने नेहमीच दाखवलेत. आजही अपेक्षित आहेत. फुल टॉस. सेन्सिबल क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हरला फक्त ढकललाय. खराब फिल्डिंग. आतापर्यंत बॉल फक्त बॅटरला चकमा देत होता, आता फिल्डरला सुद्धा दिलाय. 4 धावा. ISPL बॉल फक्त बॅटरसाठी हानिकारक आहे. फिल्डरसाठी सुद्धा आहे. टप्पा पडल्यानंतर कसा फिरेल त्याचा काही नेम नाही आहे. याही वेळेला पंच फिरतायत, कळवतायत हा व्हाईट बॉल आहे. ISPL बॉलमध्ये अनुभवी गोलंदाज हवा. त्याच्याकडे एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतं. अवंतर स्वरूपाची सिंगल स्कोर कार्डवरती येते. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या वाढतीये. धावा 36 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ रेषेमध्ये आता बॉल गेला. योग्य टप्प्यावरती अचूकता दाखवत असताना डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 3ची सांगता आणि 12.00च्या सरासरीने सध्याच्या घडीला 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा 36. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता होईल. अशा परिस्थितीमध्ये समालोचन कक्षामध्ये छोटासा ब्रेक घेतला जाईल. डीजेला संधी मिळेल. एक सुमधुर संगीत ऐकूया. पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येऊया आपण.
ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय. मॅच लगेच चालू करूया. मॅच गरम आहे. मॅचमध्ये धावा येतात, बॅटिंग चांगली होतीये, बॉलिंगही चांगली होतीये आणि चढ उतार सातत्यपूर्ण आपल्याला बघायला मिळतात. क्रिकेटमध्ये हेच तर बघायला आवडतं. सगळ्यांना क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर षटकारा पाहायला आवडतात, सगळ्यांना विकेट्स बघायला आवडतात आणि मॅच शेवटच्या क्षणापर्यंत बघायला आवडतात. त्याच्यामध्ये कसरत आमच्या आयोजकांची, आमच्या पंचांची, खूप मोठी यूट्यूब वाहिनीची पाहायला मिळते आणि थोडासा रोल समालोचकांचाही असतो. 36 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हरचा खेळ आता बाकी आणि पुन्हा नव्यानं ज्यानं 1 विकेट मिळवून दिली त्याच वेळेला ज्यानं 11 धावा खर्च केला आणि आता पुन्हा तो गोलंदाजीसाठी दाखल झालाय, तो गोलंदाज तुम्ही पाहताय अक्षय. आता स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळेल हे सगळे क्षणचित्र. एका फ्रेममध्ये 2 कॅमेरे, ही क्वालिटी आणि त्याच वेळेला ही मेहनत. रोहा स्पोर्ट्स टीम वर्क, जेवढे खेळाडू टीमला जिंकण्यासाठी टीम वर्क घेतात ना, टीम चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करावा यासाठी प्रत्येक खेळाडूची मेहनत असते आणि तसंच रोहा स्पोर्ट्सची चांगली क्वालिटी देण्यासाठी आमच्या प्रत्येक रोहा स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅन, त्याच वेळेला ऑपरेटर, स्कोरर प्रत्येकाची मेहनत आहे आणि म्हणून हे सगळे क्षणचित्र तुम्हाला घर बसल्या बेस्ट क्वालिटीमध्ये बघायला मिळतात. सबस्क्राईब करा. समोरचा बॉल, भावेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला सिंगल मिळते. अजून एक धाव, एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 37 आणि आता सिद्धू पुन्हा स्ट्राईकवरती. 8 बॉलमध्ये 15 धावांवरती सिद्धू खेळतोय, 5 बॉलमध्ये 8 वरती भावेश खेळतोय आणि संघ 37 पर्यंत पोहोचलाय, हे महत्वाचं आहे. सुरुवात चांगली झाली आहे, शेवट गोड व्हावा हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं की टार्गेट एक स्वप्नवत धावा बनाव्या आणि होय त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बिग हिट, मोठा फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पार सिद्धूच्या बॅटमधून आलाय, चौका. चांगला फटका पाहायला मिळाला. सिद्धू याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि आता तो आक्रमक झालाय. धावसंख्या धावफलकावरती 41. अक्षय सारख्या गोलंदाजावरती आक्रमण सुरुवातीपासून चढवायचं आणि होय रिव्हर्स स्वीपचा फटका, चांगला फटका बघायला मिळेल. फिल्डर तिकडे आहेत, सिद्धूसाठी क्षेत्ररक्षण सजवलंय, त्या पद्धतीची व्यूहरचना आखली आहे कारण की सुराग दाभाडे आणि सिद्धू मोरे हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये बरंच क्रिकेट खेळलेत आणि सुरागला माहिती आहे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सिद्धूसाठी कशी असावी. त्यानं एक शॉट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उभा केला. सिद्धू रिव्हर्स खेळतो आणि होय रिव्हर्स खेळत असताना तो चांगलाच खेळतो याची जाणीव आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 1 मिळेल, 42 धावा स्कोर कार्डवरती. भावेश टमके ऑन स्ट्राईक. अक्षयच्या षटकातील चौथा बॉल, मोठा फटका, लांबून खेळलाय, गॅप आहे मोठा आणि होय मग गॅप जर मोठा आहे तर कसा होणार आहे धावांचा तोटा. ठेवायचा पण भावेशच आज बॉल पासून लांब राहून लांबून फटके खेळतोय आणि त्याला माहिती आहे टीमची धावसंख्या सुद्धा लांब न्यायची आहे. कमी गतीनं मोठा फटका, भावेश ठमकेचा तडाखा, बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार. युवा राष्ट्रवादी चषक षटकार. सिक्सर येत असताना पाहायला मिळतं. भावेशचा आत्मविश्वास वाढलाय, षटकार आलाय, धावसंख्या वाढली आहे, टीम पोहोचली आहे 52 आकड्यावरती. धाटाव गौलवाडी टाळ्या झाल्या पाहिजे. 52 धावा, टीमचं अर्धशतक धावफलकावरती लागलंय आणि आता भावेशने घाई केली आहे. बॉल मिस झाल्यानंतर यष्ट्यांच्या मागे चोख कामगिरी बजावली जाते. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, एक मोठी विकेट बघायला मिळेल. बॉल सुटला होता पण भावेश थोडा स्लो आणि त्याच्या परिस्थितीमध्ये विकेट. विकेट नंबर 2 भावेश टमके बाद.
असताना कमी कालावधीमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी आणि त्याच वेळेला स्वतःच्या नावाचा बोलबाला ज्यानं रोहा तालुक्यातील सर्वाधिक कमी वयाचा एक मोठा खेळाडू म्हणून मिळवला तो विघ्नेश विघ्नेश तिटे बॅटिंग मार्कवरती दाखल होत असताना बघायला मिळेल. सिद्धू त्याच्या साथीला आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 52 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. आणि आता षटक क्रमांक 5 आणि शेवटचं षटक पहिल्या डावातील लास्ट ओव्हर बॉलिंगसाठी एक फिरकीपट्टू खारपटी गावातून निकेतचा बॉल सिद्धूने आक्रमण चढवलंय. आडवा बाटणं बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. एक चांगला फटका बघायला मिळतोय. सिद्धू आक्रमक झालाय. मागच्या मॅच मध्ये प्रसादची बॅटिंग पाहिली आणि आता सिद्धूची पाहतोय. यावेळेला मिस टायमिंग बॉल हवेत. चुकीचा फटका. मोठे फटके मारण्याची अगदी जी ताकद जी नजाकत वापरण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय. एक षटकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती निकेतने मिळवली सफलता. विकेट मिळतीये. धक्का तिसरा सिद्धू मोरे. दाटाव टीम मधील अजून एक युवा खेळाडू सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर रोहा परिसरामध्ये खूप चर्चेचं नाव आहे. प्रतीक नवीन बॅटर मैदानात आतमध्ये दाखल झालेत. आता संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. 58 धावा स्कोरकार्डवरती आहेत. एका चांगल्या टोटलच्या दिशेनं गौलवाडी ढाटाव या टीमनं वाटचाल तर केली आहे. पण त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्या धावा थांबवण्याचा प्रयत्न निकेत करतोय. त्यानं पहिल्या बॉलला षटकार खर्च केल्यानंतर दुसऱ्याच बॉलला विकेट सुद्धा संपादन केलेली बघायला मिळाली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 58. प्रतीक स्ट्राईकला. तिसरा बॉल. मोठा फटका प्रतीकने खेळला. बॉल हवेत आणि आता ढगात लाइटिंग. पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या करतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आलाय आणि त्यानं षटकारही आणलाय. अजून एक दुसरा मोठा फटका. याही वेळेला बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार. धाटावकरांचा बोलबाला करणारा षटकार. प्रतीक याच गोष्टींसाठी ओळखला जातो आणि यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये आहे. आणि होय तो दाखवलाय त्यानं फॉर्म. लांबून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय. स्विंग अँड मिस. अनुभव जरी निकेतकडे असला पण यंग टॅलेंट कुठेही कमी नाहीये याची जाणीव करून देणारे प्रतीकने फटके खेळलेत. जे झटके देणारे राहिलेत टीम खारापटी चिकनी या संघाला. लेग ब्रेकचा योग्य वापर. हातभर वळण घेतलाय. प्रतीकला फसवलं गेलं निकेतनं आणि डॉट बॉल फेकला 2 षटकार आल्यानंतर. अजूनही एक बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल. 70 धावा स्कोरकार्डवरती. शेवटचा बॉल यावेळेला पायात फेकला जातोय. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल असेल का? नाही. सिंगल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. धावसंख्या धावफलकावरती 71 या आकड्यावरती पोहोचेल आणि आता 72 धावांचं टार्गेट. मॅचेस जशा जशा पुढे चालल्यात तशा तशा धावाही पुढे जात असताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये 60, आत्ताच्या मॅचमध्ये 70, 71 आणि असं पुढच्या डावामध्ये नक्की काय होईल हे सगळे चित्र आपल्याला पाहिजेत. पण त्याआधी तिसऱ्या मॅचचा टॉस. आजच्या रात्रीची तिसरी मॅच आपल्या भेटीसाठी येईल.
एका बाजूला टीम जय भवानी खारगाव कोलीवाडा श्री धावीर तळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी रोड बुद्रुक आणि मलखंडवाडी. बोथ टीम कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही तुमची वाट पाहतोय. जय भवानी खारगाव कोलीवाडा श्री धावीर तळवली आणि गावदेवी रोड बुद्रुक आणि मलखंडवाडी. सन्माननीय हर्ष दिवेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल इकडे करणार आहोत. हर्ष दिवेकर साहेबांना मी विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. जिकडे रोड बुद्रुक आणि मलखंडवाडी एकत्र येत असताना बघायला मिळतील तर त्यांच्या विपक्षामध्ये खारगाव कोलीवाडा आणि तळवली असे हे दोन संघ पाहायला मिळतील. हर्ष सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. या बोथ टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही तुमची वाट पाहतोय. प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोरील सगळ्या प्रेक्षकांना विनंती करू आम्ही थोडी फक्त विनंती करू टॉस होईपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा, कारण की आज गर्दी एवढी झाली. प्रेक्षक वर्ग प्रचंड पाहायला मिळते. सगळ्याच प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलंय या स्पर्धेला आणि हर्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. एक इम्पॉर्टंट मॅच रोड बुद्रुक आणि मलखंडवाडी टीम एकत्र आली आणि तर त्यांच्या विरोधामध्ये श्री धावीर तळवली आणि खारगाव कोलीवाडा. टॉस केला जाईल. कॉल केला जाईल. खारगाव कोलीवाडा टीमचा कॉल हेड कॉल झालाय आणि हेड टीम खारगाव कोलीवाडा टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 गावांची बांधणी केली आहे. कधी तळवली आणि खारगाव एक चांगली टीम आहे आणि 5 ओव्हरमध्ये समोरच्या टीमला किती धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा निर्धार? नक्की 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा खेळण्याची उत्सुकता आणि एवढं मोठं आयोजन या स्पर्धेला किती एन्जॉय करणार? नक्कीच खूप एन्जॉय करू, कारण रोहात आता बघायला गेलो तर नाईट टुर्नामेंट फर्स्ट टुर्नामेंट आहे या वर्षीची, तर इकडे खूप एंटरटेनमेंट करू. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी असतील. निलेश यांच्या समोर आपण जॉईंट होतं. टॉस किती इम्पॉर्टंट होता हे हर्ष सरांसोबत आपण जॉईंट होणार आहोत. पहिले आपण कॅप्टनकडून जाणून घेऊया टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि जर टॉस जिंकला असं निर्णय काय असं? नाही, आम्ही पण फिल्डिंगच केली असती. सध्या ड्यू फॅक्टर नसल्यामुळे चेसिंग पण होऊ शकतो, त्याच्यामुळे आम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच केली असती असा आमचा डिसिजन होता. पण आता बॅटिंग आली आहे आणि मग टार्गेट अपेक्षित असेल काय? माइंडमध्ये सेट केलं आहे का किती धावांचं टार्गेट बनेल? 5 ओव्हरमध्ये 50 ते 60 रन करण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण चांगली आहे. एवढं मोठं आयोजन आपल्या रोहानगरीमध्ये ISPL ओव्हरसुद्धा समोर एक चॅलेंज आहे. कसं वाटतं या स्पर्धेला किती एन्जॉय करताय? नाही, ऑर्गनाईज खूप छान आहे आणि आउटफील्ड पण खूप फास्ट आहे आणि हा होम ग्राउंडच आहे, त्याच्यामुळे खेळायला अजून मजा येईल. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जिकडे आपण दुसऱ्या डावाकडे लगेचच वळूया. डाव दुसरा आहे. 72 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल तुमच्या समोर आहेत आणि मॅच रंगतदार होईल. मॅच मोठी आहे. आवाजही मोठा ऐकूया. संदीपजी जगे सरांचा आवाज आपल्या समोर जॉईंट होईल दुसऱ्या डावामध्ये. थँक्यू. धन्यवाद हर्षलजी मुंडे. 72 धावा चेस करायच्या आहेत आणि अशा वेळेला मला आठवतो तो मैदानामधला नोवाक जोकोविच. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नोवाक जोकोविचची आठवण का काढावी? कारण खूप साऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याने जिंकल्यात म्हणून काढावी. आजच्या घडीला तो सर्वोत्कृष्ट जागतिक ॲथलीट आहे म्हणून ती आठवण काढावी, की त्याचं ते एक स्टेटमेंट, प्रेशर इज अ प्रिव्हिलेज. सुराग दाभाडे मैदानामध्ये आहे. अनेक साऱ्या इनिंग सुराग दाभाडेच्या सुरामध्ये गाताना आपण अनेक वेळेला ऐकल्यात, पाहिल्यात.
याची देही याची डोळ्या अनुभवल्यात सुद्धा. आणि अशा वेळेला प्रजेशच्या पहिल्या चेंडूसमोर सुराग दाभाडे कसा खेळतोय ते पाहिलं जाईल. पंचांचा इशारा आला की प्रजेशने आउट ऑफ द ऑफस्टम्प गोलंदाजी करण्याचा जो प्रयत्न केला तो सुराग दाभाडेसाठी अवे फ्रॉम द बॉडी ही जी लाईन आहे ना त्याच प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रकार केला. आणि आज हा होणार. आजच्या रात्री तुम्हाला युवा राष्ट्रवादी चषकामध्ये हे सारं काही अनुभवायला मिळणार. आणि त्याचं कारण सुद्धा तेवढंच स्पष्ट आहे की आई एकविरा खरापटी संघाला तब्बल 72 धावा बनवायच्या आहेत. पण आव्हान अनेक वेळेला सोपं आणि अवघड याच्यामधून पार करायचं आहे. सुराग दाभाडेच्या बॅटमधून चांगला साऊंड ऐकायला मिळतोय. पहिला चौका डीजे मास्टर थोडं स्लो वाजूया, आपण कमी वाजूया. युवा राष्ट्रवादी चषक 2026 पहिल्या षटकामध्ये सुराग दाभाडे तालात आलाय, लय सापडले असं म्हणताना जीवनदान सुद्धा त्याला लाभतंय. आज जर सुराग दाभाडेला जीवनदान लाभतंय तर मला मागच्याच रविवारी विरजोलीला होतो बघा ना त्याची ऍक्शन बघा. सुराग दाभाडे स्वतःला किती नशीबवान म्हणतोय. जवळजवळ त्याला वाटलं होतं की आता मी बाद झालोय. आणि अशा वेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जाताना फटका खेळले, ताकदीने खेळले, पण टायमिंग झालं नाही. जणू काही आता आपली बाद होण्याची वेळ आले म्हणत परमेश्वराकडे एकदा पाहतोय, हसतोय आणि पुन्हा एकदा झेल सुटल्याचा जो काही आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसला ना, मला वाटतं आजच्या दिवशी लॉटरीपेक्षा दुसरा आनंद जर कोणता शोधायचा असेल तर तो हा सुराग दाभाडेच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल. कारण 28 मध्ये अजून 66 बनवायचे आहेत. जीवनदान मिळालं आहे. विरजोलीचा अनुभव नक्की मी तुम्हाला सांगेन. पण या चेंडूनंतर बोलू आपण. गुड बॉलिंग या प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. आणि अप्रतिम गोलंदाजी ना की जेव्हा प्रजेशला माहिती आहे 72 धावा चेस करायच्या आहेत, आपण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय, थोड्या अंशी का होईना व्हेरिएशन फार आवश्यक असणार आहे. सुराग दाभाडेला अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने केला. पण जेव्हा निखिल मैदानामध्ये आला त्याला फुलर लेन चेंडूने त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईडिश मिड विकेट किंवा लॉंग ऑनला क्षेत्रव्यू सजवला जातोय. आणि ह्या जीवनदानाचा जो प्रसंग आहे ना त्याच्यावरती आपल्याला त्या अनुभवावरती यायचं आहे. पण थोड्या घटना फास्ट घडत आहेत त्याच्यावरती आपण सारं काही बोलूया. ज्याचा उल्लेख वारंवार मगासपासून मी करतोय की अवे फ्रॉम द बॉडी ही जी गोलंदाजीची लाईन आहे तीच पकडलेली पाहायला मिळते. आणि म्हणून पंचांकडून इशारा आला की हाही चेंडू वाईड असणार आहे, अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव येणार आहे. तर विरजोलीला आपले सचिन माळी मैदानामध्ये खेळत होते. 0 या धावसंख्येवरती संजय माळी खेळत होते. आणि संजय माळींना 0 या धावांवरती आप्पा जीवनदान मिळालं आणि त्यांनी त्या मॅचमध्ये तब्बल 57 धावा ठोकल्या आणि सामना जिंकवला सुद्धा. आणि याही वेळेला आपण पाहतोय ना बघा, एक नव्हे 2 जीवनदान मिळत आहेत. नक्की आज धाटाव गोलवाडी संघ सिद्धू आणि संपूर्ण टीम विचार करत असेल की आपल्या सगळ्यांना आता जो परफॉर्मन्स दाखवायचा आहे तो आपल्याकडून देता येत नाहीये. याही वेळेला आपण पाहिलं होतं की सुरग थोडा लॉकिंग स्ट्रोक खेळला आणि त्याच्यामध्ये तो बचावलेला पाहायला मिळाला. मला वाटतं आमचे कॅमेरामन त्याची प्रत्येक भावमुद्रा आपल्या कॅमेऱ्यात जी कैद करण्याचा प्रयत्न करतात ना त्याहीपेक्षा आता क्षेत्ररक्षकांचे भाव कैद करावे लागतील. गुड बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. याही वेळेला आपण पाहिलं की निखिलसाठी थोडी वेगळी लेंथ घेऊन आलेले आहेत. प्रजेश पूर्ण फुलर लेंथ गोलंदाजी करतात. बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळाली पण या धावेवरती कॉन्फिडन्स मिळणार नाहीये फलंदाजाला. त्यांना माहिती आहे की आई एकविरा खरापटी संघाला सामना जिंकण्यासाठी तब्बल 72 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये गडबड गोंधळ सारं काही आपल्याला अनुभवायला मिळतंय. पण अशा वेळेला जर 2 जीवनदान समोरच्या फलंदाजाला मिळाले असले तरी प्रजेशने शोल्डर डाऊन केलेले नाही. हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. आणि म्हणूनच प्रेशर इज अ प्रिव्हिलेज हे इथे सुद्धा लागू पडतंयच ना. पुन्हा एकदा या वेळेला सुराग दाभाडेचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, सिग्नेचर स्ट्रोक आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. हा पहिला चौकार आहे.
त्या पट्ट्यातला हा पहिला चौकार आणि सुरागच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार, कारण या सिग्नेचर स्ट्रोकसाठी तो ओळखला जातो. पहिल्या षटकामध्ये त्याला 2 जीवनदान मिळणं, त्या 2 जीवनदानाचा कसा खरपूस समाचार घेणं, याचं उत्तर या सिग्नेचर स्ट्रोकमध्ये होतं. छान पद्धतीनं गुडघा टेकून तो फटका खेळतो ना, तेव्हा त्याचे हे सारे फटके बघण्यासारखे असतात. त्या ताकदीने तो खेळतो ना. पण 72 धावा चेस करताना आत्तापर्यंत ज्या गोलंदाजाचं आपण कौतुक करत होतं ना प्रजेशचं, कारण कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या गोलंदाजीची जी लाईन होती त्याच्यावरती क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार आवश्यक होतं. आज रात्री किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा पहिला सामना झाला, किल्ला संघाचे गोलंदाज सुद्धा पहिल्या षटकामध्ये काही अंशी का होईना क्षेत्ररक्षकांची साथ अपेक्षित करत होते. पण आता पहिल्या षटकाचा खेळ संपला, 14 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या पुढच्या 4 ओव्हरला तब्बल 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. बघा, खूप वेळेला असं आपण मैदानामध्ये पाहतो. राष्ट्रवादी चषक कोलाडच्या मैदानामध्ये झाला होता आणि साधारण एक 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक अलिबाग तालुक्यातील गावातलाच संघ मैदानामध्ये होता आणि समोर संघ कोण होता? माचलेस मुंबईचा संघ होता. शंतनू गायचोर त्या संघामध्ये होते, उमेश मांजरेकर त्या संघामध्ये होते, संदीप दळवी त्या संघामध्ये होते, अविनाश जाधव सुद्धा मला वाटतं त्या संघामध्ये खेळले होते. आणि त्या बलाढ्य संघाला 58 धावा तब्बल 4 षटकांमध्ये त्यांच्या पूर्ण केल्या होत्या. त्या चेस करून दाखवल्या होत्या एका गावातल्या संघाने. तो संघ, गावच्या संघातली जी ताकद असतं ना ती फार वेगळी असतं. आणि आज जेव्हा आपण 2 गाव एक संघ या नात्याने मैदानावरती आलोय, तेव्हा त्यातला दिमाखदार खेळ अनुभवायला मिळणार. हे निखिलच्या बॅटमधून उत्तर पाहायला मिळतंय. त्याच्या बॅटमधला हा पहिला चौकार. निखिल देवरे आज मैदानामध्ये त्याच्या अनोख्या स्टाईलने फलंदाजी करतोय आणि ती ग्रेसफुल बॅटिंग ज्याला म्हणतात ना, ती बॅटिंग पाहायला मिळाली होती. पण आता घालीन लोटांगण वंदीनं चरण केलं तरी चेंडू बॅटला लागणार नाहीये, असं सुद्धा गोलंदाज यावेळेला मैदानामध्ये म्हणतोय. फार लास्ट मोमेंटला आपण पाहतोय ना की हा थोडा चेंडू खाली राहिला होता, स्लो रन करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो प्रयत्न यशस्वी होताना सुद्धा पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या बाबत सातत्याने आपण म्हणतो ना की आता जेव्हा सौजन्य गोलंदाजीला आलेत, पहिल्या षटकामध्ये 14 धावा प्रजेशने खर्च केल्यानंतर 58 धावा पुढच्या 4 ओव्हरमध्ये त्याने ठेवल्यात. एक ISPLचं षटक सुद्धा येणार आहे. पण या गोलंदाजीच्या बाबत आपण म्हणूया की सौजन्यने आता मैदानामध्ये थोडा तिखट मारा करावा, थोडा आक्रमकता मैदानामध्ये दाखवावा किंवा व्हेरिएशन्स आणावं हे अपेक्षित असताना त्याने सलग 2 चेंडू आपण पाहतोय ना निर्धाव टाकलेत. हे फार महत्त्वाचं आहे. एक निर्धाव चेंडू फलंदाजावरचा अर्थातच दडपण वाढवतो. दुसरा दडपण हे दुसऱ्या डॉट चेंडू नंतरचं दडपण पूर्णपणे संघावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर जो गोलंदाजाला मिळालेला आत्मविश्वास असतो ना त्याच्यावरतीच तर सामने जिंकले जातात. आणि म्हणूनच क्रिकेट हा जो खेळ आहे ना हा एका मोमेंटचा खेळ आहे, असं अनेक वेळेला आपण पाहतो आणि ते मोमेंट्स क्रिएट करायचे असतात. गुड बॉलिंग. या वेळेला त्याचं कौतुक होईल. 2 चेंडू सलग निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाला फसवलं होतं. यष्टी रक्षकाचा प्रयत्न सुद्धा तितकाच कौतुकास्पद होता. धाव आले जरूर, पण ही केवळ जी एक धाव आले ना ते फक्त दबाव वाढवणार आहे आणि ते दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे आता जाणवायला सुद्धा लागले. आणि त्याचं कारण आहे सौजन्याची गोलंदाजी. या गोलंदाजीचा रिदम सुंदर आहे, या गोलंदाजीमधली ॲक्शन जबरदस्त आहे, या गोलंदाजीमधली कन्सिस्टन्सी जबरदस्त आहे. पण याच्या पलीकडे एक महत्त्वाचा शब्द महत्त्वाचा राहतो आणि तो म्हणजे की या गोलंदाजीतलं व्हेरिएशन महत्त्वाचं आहे. 4 चेंडू आत्तापर्यंत टाकलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, पण त्यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूंवरती केवळ 1 धाव खर्च केले आणि त्याच्यामुळेच आई एकविरा खारापटी संघावरती दबाव दडपण जर वाढवायचं असेल तर सौजन्याची गोलंदाजी मैदानामध्ये सौजन्यशाली प्रदर्शन करते असं नाही म्हणणार, तर ती आक्रमक प्रदर्शन करते. गुड बॉलिंग असे त्याचे सर्व सहकारी का म्हणत असावेत, टाळ्या का वाजतायत किंवा त्याच वेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स का वाढतोय. सौजन्य मैदानामध्ये सुराग दाभाडेला पुन्हा एकदा तीच लेंथ घेऊन आलाय की समोरच्या फलंदाजाला अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करायची, सुराग दाभाडेच्या रडारमध्ये चेंडू द्यायचा नाहीये, न्यूट्रल भूमिकेमध्ये सुराग दाभाडेला पाहायचं आणि जेवढे चेंडू बीट करता येतील तेवढं करायचं. 19 मध्ये अजूनही 53 हव्यात.
अहो फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर, चेंडू बॅटला लागत नाहीये, यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. काय बॉलिंग केले सौजन्यने. या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि जिथे सामना 24 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता होती तिथे 18 मध्ये 53 पर्यंत आणून ठेवलाय. आज या मैदानामध्ये नक्की घडतंय काय? युवा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये नाईटमध्ये किंवा त्याच वेळेला आपण म्हणतो ना की विद्युत प्रकाश ज्योतामध्ये खेळण्याचा वेगळा दबाव असतो किंवा त्याच वेळेला आपण खेळलेलो नसतो. मग अशी सुद्धा एक सुंदर स्टेटमेंट आलं की आम्ही पहिल्यांदाच नाईट क्रिकेट स्पर्धा खेळणार आहोत आणि त्याच्यामुळे त्या अतिरिक्त दडपण दबावाला कुठेही बळी न पडायचं हे गोलंदाजांनी जर ठरवलं तर मैदानामध्ये ते आज हिरो ठरू शकतात. कदाचित त्याचंच हे उदाहरण असावं. आत्तापर्यंत रोह्याच्या क्रिकेटमध्ये आपण काय पाहिलंय तर एक गोष्ट मात्र प्रामुख्याने पाहिली की साधारण 65, 70, 75 धावा राहील जरी बनवल्या 5 षटकामध्ये त्या सहजगत्या चेस केल्या जातात. पण नाईटमध्ये त्या धावा चेस करणं इतकं सोपं नसतं आणि तेच तर बऱ्याच अंशी घडलंय. आज सौजन्य मैदानामध्ये गोलंदाजीला आले तेव्हा पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च झाल्या होत्या. पण आय डोंट केअर अबाउट दॅट ना. हा ॲटिट्यूड फार महत्त्वाचा असतो. अनेक खेळाडूंकडे एक वेगळ्या प्रकारचा ॲटिट्यूड असतो पण तो ॲटिट्यूड मैदानामध्ये उतरवणं आणि त्याला 100पैकी 100 मार्क देणारा परफॉर्मन्स करणं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट ठरतं जी आज मैदानात झाले. 18 मध्ये 53 बनवायच्यात आणि अशा वेळेला आता नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय. धाटाव गवळवाडी संघाचा विघ्नेश थिटे गोलंदाजीला आलेत. 18 मध्ये 53ची आवश्यकता असताना जी गोलंदाजी सौजन्याने केली ती गोलंदाजी करणार की ISPLचं षटक जे टाकायचं आहे. या षटकाच्या बाबत आपण अनेक वेळेला चर्चा केली पण त्याच वेळेला आज ही स्पर्धा यशस्वी करताना आमचे सरेच सहकारी श्री धावीर महाराज युवा ग्रुप रोहाचे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सहकारी यांना धन्यवाद द्यावे लागतील. कारण एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते आणि त्या वेगळ्या प्रकारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय ना, ज्या प्रकारचं फ्लडलाईट्स या ठिकाणी उभारलेले आहेत ते सर्व फ्लडलाईट्स हे इंटरनॅशनल धर्तीवरचे फ्लडलाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. 8 टॉवर्स उभे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मैदानात पुरेपूर लाईट्स आहे. आज जेव्हा मैदानामध्ये सामने सुरू आहेत अशा वेळेला तेथे खेळण्याचा अनुभव काही ऑरच फील होतो ना, असं आपण म्हणतो ना, तशा प्रकारचा अनुभव आहे. आणि म्हणून ही नाईट क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी तर प्रेक्षकांची गर्दी झाली किंवा त्याच वेळेला रोहा स्पोर्ट्स आमच्या चॅनलसोबत अनेक सारे जोडलेत पण दुसरी महत्त्वाचं खेळण्यासाठी सुद्धा अनेकांचे हात आता शिवशिवायला सुरुवात झाले हे सुद्धा तेवढंच खरं आहे. 17 मध्ये 52ची आवश्यकता होती. विघ्नेश गोलंदाजीला आले आणि पहिल्या या षटकामध्ये त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात असताना मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही ISPL बॉल ओव्हरमध्ये जास्त वाईड बॉल करू नये, जास्त नो बॉल करू नये याच्याबाबत प्रामुख्याने चर्चा केली जाते किंवा आणखीन काही गोष्टी ॲड केल्या जातात, ॲड ऑन केल्या जातात की या ओव्हरमध्ये नक्की थोड्या अंशी कंट्रोल कसा राखायचा. तो चेंडूवरती कंट्रोल राखणं फार महत्त्वाचं आहे. मग अशी फार सुंदर उदाहरण हर्षलजी मुंडे याने समालोचनामध्ये दिलं होतं की करण अंबाला पहिल्या षटकामध्ये हीच गोलंदाजी करताना ISPLच्या पहिल्या सत्रामध्ये काही अंशी अयशस्वी झालेले पाहायला मिळाले. पण त्यानंतर या सर्वच खेळाडूंनी बघा, चांगला खेळाडू आणि उत्कृष्ट खेळाडू याच्यामध्ये काय फरक असतं तर आपण नेहमी म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण एक उत्कृष्ट खेळाडू म्हणतो अ बेटर प्रॅक्टिस मेक्स यू अ बेटर परफेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिसपेक्षा बेटर प्रॅक्टिस करणं हे फार महत्त्वाचं असतं. आज तुम्ही ISPL बॉल ओव्हरवरती गोलंदाजी केली असेल, बेटर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही प्रभावी कामगिरी नक्की करू शकता. आणि इथे मैदानात तेच तर पाहायला मिळालं की आत्तापर्यंत थोड्या अंशी का होईना विघ्नेश झगडताना पाहायला मिळाले होते. पहिले 2 चेंडू त्याने अवांतरच्या स्वरूपामध्ये टाकले होते पण बॅटरला सुद्धा तितका चान्स मिळणार नाही आहे. बॅटरला सुद्धा फटका खेळताना विचार करावा लागतो, ॲडव्हान्टेज आपल्याला मिळेल किंवा नाही, त्याच वेळेला टायमिंग होईल किंवा नाही याही गोष्टीचा विचार करायचा. आणि त्याच्यामुळे पहिल्या 12 चेंडूमध्ये रन रेट राखणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे तो दबाव, ते दडपण सुद्धा थोड्या अंशी का होईना गोलंदाज विघ्नेशवरचं कमी झालेलं पाहायला मिळालंय. 16 मध्ये 49व्यात पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. या प्रकारच्या टप्प्याने काही अंशी का होईना फलंदाजांना आपण रोखून धरू शकतो. ही एक चांगली लाईन आहे का किंवा त्याच वेळेला ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे का याच्यावरती चर्चा होईल. पण क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने गोलंदाजाच्या बाबत मगाशी जे आपण म्हणालो होतो ना, तो व्हेरिएशन फार महत्त्वाचं असतं. हे व्हेरिएशन सातत्याने पाहायला मिळालं ना. मगाशी जेव्हा गोलंदाजीला पहिल्या षटकामध्ये प्रजेश वरणकर जेव्हा गोलंदाजीला आले
त्यांनी ज्या लाईनवरती गोलंदाजी केली तीच लाईन आणि लेंथ पकडून पुढच्या दोन्ही गोलंदाजाने सुद्धा मैदानामध्ये तशाच प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय ना, विघ्नेशच्या चेंडूंवरती बॅटचा काही मोठा प्रहार होत नाहीयेत, मोठ्या धावा येत नाहीयेत. चौकार षटकारांची आतिषबाजी जी आई एकविरा खरापटी संघाला अपेक्षित आहे ते सुद्धा घडत नाहीये. त्यामुळे नक्की करायचं काय, फ्रंट ऑफ द विकेट जाऊन खेळायचं, आडव्या बॅटने खेळायचं, किंवा त्याच वेळेला मग चेंडू बॅटला लागत नाहीये तर सिंगल्स घेऊन नॉन स्ट्राईक एंडला जायचं. दबाव वाढतोय, दडपण वाढतंय. पण एक मात्र नक्की आहे, शंतनू रटाटे असतील, प्रेम साळुंके असतील, प्रणवजी मोरे असतील, सौरभ कानेकर असतील, शार्दूल मोरे असतील, रोहित पाटील असतील, यांनी ज्या स्पर्धेला या ठिकाणी तुम्हा सर्वांना निमंत्रित केलेलं आहे त्या संपूर्ण धावीर महाराज युवा ग्रुप रोहाच्या वतीने ही स्पर्धा रंगत ताणते. गुड शॉट. या वेळेला मात्र थोड्या अंशी का होईना पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. यष्टी रक्षकाचा कॉल की बॅकवर्ड पॉइंटच्या खेळाडूचा कॉल, चर्चा होईल, पण जीवनदान मिळालंय. आज मैदानामध्ये एक महत्वाचा विषय हा मात्र धाटाव गोलवाडी संघासाठी चिंतेचा राहिलाय आणि तो म्हणजे क्षेत्ररक्षण. आत्तापर्यंत या इनिंगला आपण पाहिलं ना तर 3 झेल सुटलेले पाहायला मिळालेत. निखिलचा सुद्धा या वेळेला झेल सुटलेला पाहायला मिळाला. म्हणजे एका मागोमाग एक खेळाडू आपण पाहिला नाही की काही जण झेल टिपायला जातात, काही जणांच्या हातातला झेल सुटतोय, हे सगळं काही घडतंय. पण सामना थोड्या अंशी का होईना ताटाव गोलवाडी संघाला माहिती आहे, जरी क्षेत्ररक्षकांकडून चुका होत असल्या, जरी क्षेत्ररक्षकांनी झेल सोडलेले असले तरी सामना अजूनही आपल्या बाजूला आहे. 12 चेंडूमध्ये 45 धावा बनवायचे आहेत. आजच्या रात्रीतील दुसरा विनर कोण असेल? पहिला सामना किल्ला संघाने जिंकल्यानंतर साधारण असं ॲनालिसिस सुरू झालं की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यावी की फिल्डिंग घ्यावी. फिल्डिंग घेतलं तर धावा चेस होत नाही आहेत. नाईट क्रिकेट स्पर्धांमध्ये थोडा दबाव दडपण वाढतं. ISPL ओव्हरला जर रन्स आल्या नाही किंवा पहिल्या 2 ओव्हरला रन आल्या नाही तर त्या ओव्हरला सुद्धा रन येत नाही. आणि अशा वेळेला सौजन्यसारखे चांगले गोलंदाज जर मैदानामध्ये असतील तर त्यांच्या विरुद्ध आक्रमण कसं करायचं हे सुद्धा थोडंसं ठरवावं लागेल. पण आता कोणाला तरी चार्ज घ्यावा लागेल ना. 12 मध्ये 45ची आवश्यकता आहे. सुराग दाभाडे या वेळेला ठोकतोय जरूर, चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा येतोय. हा आणखीन एक त्याच्या बॅटमधून निघालेला क्रिकेटचा खेळ हा अलीकडच्या काळामध्ये पॉवर प्लेचा खेळ झाला, पॉवरफुल फलंदाजीचाही खेळ झाला आणि त्याच वेळेला पॅनिक होणारा सुद्धा पाहायला मिळाला आहे. पण 12 मध्ये 45 करायचे असतील तर कोणाला तरी पॉवरफुल बॅटिंग करायला पाहिजे होती, कोणाला तरी पॉवरफुल बॉलिंग ही करायची आहे. या प्रश्नाचं उत्तर सौजन्य वर्सेस सुराग दाभाडे म्हणून तुम्ही या सामन्याकडे पाहू शकता. आणि म्हणूनच सुरागसाठी आपण पाहतोय ना फलंदाज निखिल आपली स्वतःची विकेट गमावून तो माघारी परतणार आहे. दहा चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांचं अंतर 40 धावांचं अंतर पार करायचंय. पण सौजन्याच्या गोलंदाजीचं आज कौतुक होईल ना. पूर्णपणे गोलंदाजीमधलं व्हेरिएशन्स काय प्रकारचं असावं, कोणत्या प्रकारचं असावं हे त्याने मैदानामध्ये दाखवलेलं पाहायला मिळालं. एका मागोमाग एक हादरे देता नाही आले म्हणून काय झालं, पण गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती दबाव दडपण कशा प्रकारे आणायचं असतो का. अलीकडच्या काळामध्ये व्हेरिएशनच्या बाबत आपण नेहमी म्हणतो ना की मी समालोचनामध्ये एक तो शब्द वापरतो की फ्रूट सलाड बॉलिंग येणं फार आवश्यक असतं. तुम्ही पुढचा चेंडू काय टाकणार आहात किंवा कोणत्या प्रकारे टाकणार आहात हे साधारण तुमच्या यष्टीरक्षकालाही माहीत नसावं. इतक्या प्रकारचं व्हेरिएशन गोलंदाजाकडे असणं फार आवश्यक असतं आणि आज तेच तर मैदानामध्ये सौजन्याने केलं.
पाहिलं समोर 71 धावा बनवल्या होत्या, ज्याच्यामध्ये सिद्धूचा 26 धावांचा वाटा होता. भावेशने आज चांगली सुरुवात दिली, 18 धावा त्याने बनवल्या. प्रतीकने एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला, त्याने 2 चेंडूत 2 षटकार लगावले आणि त्याच्यामुळे धावांचा आलेख 71 पर्यंत पोहोचला. पण तो आलेख वरती पोहोचल्यानंतर समोर असलेल्या फलंदाजांचा कणा कशा पद्धतीने मोडकळीस आणावा ना, त्याचं उत्तम उदाहरण सौजन्याच्या गोलंदाजीने दिलंय. त्याचा कोणताही एक चेंडू पुढे कंटिन्यू होत नाहीये. आपण म्हणतो ना की गोलंदाजीत सातत्य असावं, म्हणजे नक्की काय असावं, त्याचंही उत्तर तुम्हाला शोधावं लागेल ना. ज्यांना क्रिकेट फार छान पद्धतीनं कळतं त्यांना माहिती आहे की या मॅचला ज्याने धावा जास्त बनवल्यात ते खऱ्या अर्थानं मॅच विनर आहेत, की ज्याने धावा न दिल्यात तो मॅच विनर आहे. त्याचं उत्तर त्याला नक्की कळलं असेल की सौजन्याच्या गोलंदाजीचा परफॉर्मन्स कसा तिखट सदरामध्ये नोंदवला जाणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय की सुराग दाभाडेला काही कळायच्या आतच त्या दाखवला जातोय आणि पायचीतच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तो परततोय. रात्री जी या गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय ना, ते तिखट गोलंदाजी म्हणजे नक्की काय असतं. मगाशी आदरणीय अनिकेतबाईंनी 1983च्या विश्वचषकाची आठवण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना त्याचे उदाहरण दिलं. भारतीय संघ कशा प्रकारे जिंकला त्याचंही उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं आणि वेस्ट इंडिजचा संघ समोर कसा होता त्याचंही उदाहरण त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं. आणि मला वाटतं ना, आज काही अंशी का होईना ते सगळी उदाहरणं गोलंदाजाने पूर्णपणे आपल्या कानामध्ये ती ऐकलेली आहेत आणि ते मैदानावरती धडे गिरवताना पाहायला मिळत आहेत. कारण या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं ना, जेव्हा 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता होती, अशा वेळेला केवळ 7 धावांची ओर तो टाकतोय. सुराग दाभाडेला पावलांचा रस्ता दाखवतोय आणि जेव्हा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. 6 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आता 38 धावांची आवश्यकता. एक छोटीशी सूचना राहील, जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, जर आपण त्याच्या पाठीमागे बसायचं आहे. तिकडे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जे पडद्याच्या आतमध्ये काही खेळाडू कक्षाच्या समोर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना ही विनंती राहील की जर आपण तिकडे पाठीमागे बसायचं आहे. हां, तर आपण वळूया मैदानाकडे. 6 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. गेम अवेअरनेस नावाचा एक शब्द आपण अनेक वेळेला वापरतो. हा अवेअरनेस कोणत्या स्वरूपाचा असावा हे जर आज शिकायचं असेल ना, तर तुम्ही धाटाव गौलवाडी संघाच्या गोलंदाजीचा कडून शिकू शकता की क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये, त्यांच्याकडून झेल सुटले जातात, पण आपण मात्र आपलं काम चोखपणे करायचं. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाज भावेश आलेत. भावेश टमकेने आज बॅटिंग चांगली केली होती. 8 चेंडूमध्ये 18 धावा त्याने बनवल्या. फार छान साथ त्याने सिद्धूला दिली होती आणि आता जेव्हा ते गोलंदाजीला आले त्यांना माहिती आहे आव्हान जवळजवळ अशक्य आहे, कारण 6 मध्ये 38 बनवायचे. क्रिकेटमध्ये अशा अशक्यप्राय आव्हानांवरती चर्चा होत असतं, पण जे आपण गेम अवेअरनेस बाबत बोलत होतो ना, तिकडे येऊया की सामना जिंकण्यासाठी आई एकविरा करापटी संघाला 72 धावांचं लक्ष ठेवल्यानंतर गोलंदाजी हा महत्त्वाचा कणा होता. तुम्हाला साधारण आपण म्हटलं की 12-25-60 तर 12पेक्षाही जास्त धावा हव्या होत्या प्रति षटकामध्ये. 14 पेक्षा अधिक धावा तुम्हाला मैदानात बनवायच्या होत्या. पण या जरी धावा मैदानामध्ये बनवायच्या असल्या तरी इथे मात्र मैदानामध्ये तो गेम अवेअरनेस प्रत्येक गोलंदाजाने दाखवलेला पाहायला मिळाला. कारण पहिल्या षटकामध्ये त्या 14 धावा आल्या होत्या, पण तिथे दुसऱ्या षटकात गोलंदाजीला कोण आले? सौजन्य गोलंदाजीला आले. सौजन्याच्या मगाच्या सुद्धा षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला, पण त्यानंतर पुढे काही धावा येऊन दिल्या नाही त्याने, किंवा त्याच वेळेला फलंदाजांना पूर्णपणे नामोहरण करणारी गोलंदाजी केली आणि मग तिथून काम सोपं झालं होतं धाटाव गौळवाडी संघाचं. कारण त्यांना माहिती होतं की ISPL ओव्हर येणार आहे, त्या षटकामध्ये सुद्धा आपण धावा रोखणारी गोलंदाजी करू शकतो. आणि त्याच्यामुळे अशा संघ जेव्हा आपण नॉकआउटचे सामने खेळतो, नाईट क्रिकेट स्पर्धा आपण खेळतो, तेव्हा फार महत्त्वाची गोष्ट काय असतं की तुमच्याकडे 4 बॅटर आहेत, 5 बॅटर आहेत, ते महत्त्वाचं नाहीये. तुमच्याकडे 4 सर्वोत्तम गोलंदाज आहेत का महत्त्वाचं आहे. कारण बॅटर तुम्हाला मॅच जिंकवतात आणि गोलंदाज
तुम्हाला टुर्नामेंट जिंकवत असतात. आणि हीच तर गोष्ट खरी आहे. आज मैदानामध्ये आई एकविरा खारापटी संघाला 72 धावा चेस करत असताना त्या 72 धावांच्या अर्ध्या लक्षापेक्षाही पुढे जाता येत नाहीये, कारण आता 39 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक आलेल्या गोलंदाजाने ती कामगिरी चोखपणे बजावलेली पाहायला मिळाली. भावेश टमके सुद्धा आपल्या नावावरती एक विकेट नोंदवतोय. त्याच्याही नावावरती विकेट नोंदवल्यानंतर त्याचं अष्टपैलुत्व या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. 18 धावा तर त्याने बनवल्याच, पण आता त्याच्या नावावरती त्रिफळाची स्वरूपात विकेट सुद्धा आले. त्यानंतर हा सामना हे दोन्ही संघातील खेळाडू पाहतील आणि विचार करतील की आपल्या चुका नक्की कुठे झाल्या, किंवा त्याच वेळेला आपल्याकडून कशा प्रकारचा खेळ झाला. रोहा स्पोर्ट्सने छान पद्धतीने क्लॅरिटी दिलेली, आणि त्याच्यामुळे केवळ रोह्यातीलच नव्हे, जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातून आणि त्याच वेळेला देशाबाहेरील असलेला आपला रोहेकर ही स्पर्धा आनंदाने पाहतोय. कारण त्यांना माहिती आहे नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येक एका खेळाडूचं, जो खेळाडू आहे ना, म्हणजे क्रिकेटर आहे, त्याचं एक ड्रीम असतं, एक स्वप्न असतं की नाईट क्रिकेट स्पर्धा एकदा तरी खेळावी. म्हणजे साधारण नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे नागोठण्याला एक क्रिकेट स्पर्धा झाली होती IPCLच्या ग्राउंडला. ही स्पर्धा एक आमदार चषक वगैरे नावाने एक स्पर्धा झाली होती, आणि त्यावेळेला भरपूर सारे संघ रायगड जिल्ह्यातील आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. मग आपल्या रोह्याच्याच जे मराठी मैदानावरती क्रिकेट स्पर्धा झाली, त्यानंतर सातत्याने क्रिकेट स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाल्या. पण आज भावेश टमकेच्या नावावरती एक नव्हे तर 2 विकेट नोंदवल्या जातील असं स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती आलंय. कारण आई एकविरा 11 खारापटी संघाला फार काही यश मिळत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. खेचून आणला जातोय तो अर्थातच धाटाव गौलवाडी संघाकडून. 72 धावांचं लक्ष उभं केलं आणि त्या 72 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना समोर कोणत्याही फलंदाजाला बॅट वर काढण्याची संधी मिळाली नाहीये. जो फलंदाज येतोय तो फलंदाज केवळ फक्त हजेरी लावण्याचं काम करत होता. असं वाटत होतं मैदानामध्ये धावा येतील, सुराग दाभाडेच्या बॅटला चेंडू लागला नसला तरी त्याला जीवनदान मिळालं होतं, तो जीवनदानाचा लाभ घेईल असं वाटत होतं. पण आजची संध्याकाळ त्याची नव्हती. आजची संध्याकाळ अर्थातच सौजन्याची होती, जी सजवली होती सिद्धू मोरेच्या 28 धावाने आणि त्याच्यानंतर त्याला साथ देणाऱ्या भावेश आणि प्रतीकच्या फलंदाजीने. आणि त्याच्यामुळे धावा येत नाहीयेत हे संपूर्णपणे मैदानामध्ये गोलंदाजाने सिद्ध करून दाखवलं, आणि गौळवाडी संघाने हा सामना जिंकलाय. धाटाव गौळवाडी संघाचं मनपूर्वक अभिनंदन.